तर मित्रांनो, मी रामेश्वर जाधव पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपले RJ डिजिटल या चॅनलवर. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो की जे नवीन पॅन कार्ड आहे 2.0, तर या ठिकाणी जे हे नवीन पॅन कार्ड आता या ठिकाणी जे अपडेट होऊन आपल्या समोर येणार आहे. आणि या ठिकाणी जे जुने पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्डवरती फक्त तुमचा जो QR कोड या ठिकाणी आधारप्रमाणे आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो. आणि हे पॅन कार्ड आपल्याला डाउनलोड कसं करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तुम्हाला यासाठी काय प्रोसेस करावी लागणार आहे ती प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्या अगोदर आपण जाणून घेणार आहोत की नेमकं नवीन पॅन कार्ड आहे तरी काय आणि ते कशा प्रकारे आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तर या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि जेणेकरून अशी माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला देखील विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे मित्रांनो. आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, यूट्यूबवर शेअर करा, कशावर देखील शेअर करा, पण आपल्याला शेअर करायचं आहे जेणेकरून अशी माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आपल्याला मदत मिळणार आहे मित्रांनो. चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला. या ठिकाणी आपण पाहू शकतो पॅन कार्ड 2.0 अप्लाय ऑनलाईन. या ठिकाणी जे आहे पॅन कार्ड 2.0 च्या माध्यमातून केंद्र सरकार आता जुन्या पॅन कार्डच्या जागी नवीन पॅन कार्ड सादर करणार आहे. असे असले तरी तुमचा जुना पॅन कार्ड देखील वैध राहणार आहे. म्हणजे जुनं पॅन कार्ड जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चालूच राहणार आहे. या ठिकाणी ते कशाही परिस्थितीत बंद होणार नाहीये. फक्त जे आहे ते पॅन कार्डचं या ठिकाणी जे नवीन अपडेट म्हणजे नवीन व्हर्जन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो. पण नवीन पॅन कार्डमध्ये तुम्हाला QR कोडची सुविधा मिळणार आहे. तुम्ही हे नवीन QR कोड असलेले पॅन कार्ड तुमच्या ईमेल ID वरती विनामूल्य मागू शकता. आणि त्यासाठी कोणतेही शुल्क या ठिकाणी जे आहे ते भरावे लागणार नाहीये. पण तुम्हाला जर फिजिकल पॅन कार्ड हवे असल्यास या ठिकाणी एक ठराविक रक्कम या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे. आणि ती किती भरावी लागणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत मित्रांनो. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो यासाठी तुम्हाला जे शुल्क भरावं लागणार आहे ते एक साधारण 50 रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी भरावं लागणार आहे. आणि या भारताबाहेरील टपाल या ठिकाणी पाठवण्यासाठी तुमचं जे पॅन कार्ड आहे ते तुम्हाला जर भारताच्या बाहेर जर हवे असेल तर या ठिकाणी तुम्हाला 15 रुपये प्लस भारतीय टपाल शुल्क या ठिकाणी आकारला जाणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जर आपल्याला या ठिकाणी जर ईमेल ID वर जर पासवर्ड आपलं पॅन कार्ड जर मागवायचं असेल तर या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारचे आपल्याला जे आहे ते शुल्क भरावं लागणार नाहीये. आपण जर तुम्हाला फिजिकल जर पॅन कार्ड या ठिकाणी मागवायचं आहे म्हणजे हार्ड कॉपी पॅन कार्डची जर तुम्हाला मागवायची आहे तर यासाठी तुम्हाला एक 50 रुपयाचा चार्ज जो आहे तो या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि ते तुम्हाला 50 रुपयाचा चार्ज जे आहे ते पेड केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या ॲड्रेसवरती या ठिकाणी पॅन कार्ड हे डाउनलोड पाठवण्यात येणार आहे मित्रांनो. तर आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की पॅन कार्ड 2.0 प्रकल्प अद्याप सुरू व्हायचा असला तरी करदाते हे जे आहे ते आपल्या ईमेल ID वरती जे आहे पॅन कार्ड या ठिकाणी मिळू शकतात. आयकर डाटामध्ये कोणताही ईमेल ID जर आपला नोंदणीकृत नसेल तरी करदाते या ठिकाणी पॅन 2.0 अंतर्गत इन्कम टॅक्स डाटा सोबत ईमेल ID या ठिकाणी टाकून विनामूल्य हे अपडेट देखील या ठिकाणी आपण करू शकत आहे. तर मित्रांनो, आपल्याला आता बघायचं आहे की हे पॅन कार्ड आपल्याला जे आहे ते कसं मागवायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, जे तुमचं Google आहे ते Google ओपन करायचं आहे. आणि या ठिकाणी तिथं तुम्हाला टाईप करायचं आहे onlineservices.nsdl.com. तर अशी एक वेबसाईट तुम्हाला टाईप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक वेबसाईट दिसणार आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला एक नंबरच्या वेबसाईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काही अशा प्रकारचं एक तुमच्यासमोर पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी आपण इथे बघू शकतो जी होम आहे त्या होमच्या बाजूला एक रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड या अशा प्रकारचा एक ऑप्शन आहे. ते सेकंड नंबरचा ऑप्शन तुम्हाला चॉईस करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्डचा नंबर आहे तुमचा, तो पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जी तुमची डेट ऑफ बर्थ आहे या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. आणि खाली जो हा एक बॉक्स दिसत आहे या बॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ना मी रोबोट नाही या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि खाली जे आहे ते सबमिट नावाच्या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती पॅन कार्डची सर्व माहिती अशा प्रकारे दाखवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो OTP घ्यायचा आहे तो ईमेल ID किंवा मोबाईल नंबर किंवा दोघांवर देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर आपण काय करणार आहे, आपल्या मोबाईल नंबरवरती ईमेल जो आहे तो OTP घेणार आहे. तुम्हाला इथे मोबाईल नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि खाली जो एक बॉक्स दिसत आहे परत एक त्या बॉक्सला क्लिक करून जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काय अशा प्रकारचा पेज ओपन होणार आहे. यामध्ये तुम्ही OTP टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला फिजिकल पॅन कार्ड डाउनलोड म्हणजे मागवायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट जे आहे ते करावं लागणार आहे. तर या ठिकाणी आपण एक नंबरचा ऑप्शन जे आहे ते ऑनलाईन पेमेंट या ठिकाणी जे आपलं वॉलेट आहे त्यामधून आपण करणार आहोत.
एक नंबरचा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमचं जे चार्जेस तुम्हाला लागणार आहे ते 50 रुपये या ठिकाणी लागणार आहे. ऑनलाईन ओनली ई पॅन कार्ड PDF फॉर्मॅट विल बी डिस्पॅच ॲट ईमेल ॲड्रेस अवेलेबल इन पॅन डाटा. म्हणजे या ठिकाणी जे तुमचं जे ई पॅन आहे म्हणजे जे तुम्हाला सॉफ्ट कॉपी आहे पॅनची ती तुमच्या ईमेल आय डीवरती पाठवण्यात येणार आहे. आणि जर तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड या ठिकाणी लागत असेल तर या ठिकाणी त्याचे जे आहे ते 50 रुपये चार्ज केले जाणार आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला आय ॲग्री आणि प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे 50 रुपयाचं जे पेमेंट आहे ते पे करायचं आहे. पे कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे तुमचं जे बी काही वॉलेट आहे त्या वॉलेटमधून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा मेसेज येणार आहे, तुमचं जे पेमेंट आहे सक्सेसफुली झालेलं आहे. तुम्हाला खाली कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक तुमची जे ॲप्लिकेशन तुम्ही जे चलन भरलेलं आहे ते या ठिकाणी त्याची एक कॉपी तुमच्यासमोर येणार आहे. आणि ती कॉपी जो आहे तर त्याच्यावरती जो एक नंबर असतो तो नंबर तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्ही जे आहे ते तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते ट्रॅक करू शकता मित्रांनो. आणि तसं तुम्हाला एक मेसेजमध्ये देखील तो एक्नॉलेजमेंट नंबर आहे तो मिळणार आहे आणि तो नंबर टाकून तुम्हाला जे आहे ते पॅन कार्ड ट्रॅक करता येणार आहे मित्रांनो. तर आता ही आहे काही अशा प्रकारची पावती तुम्हाला येणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ट्रॅक करायचं आहे पॅन कार्ड. तुम्हाला परत तीच प्रोसेस करायची आहे. रिप्रिंट जो तुम्हाला मेसेज येतो त्याच्यामध्ये देखील लिंक येत असते डायरेक्ट. तर या ठिकाणी तुम्हाला एक्नॉलेजमेंट नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि तिथे एक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि खाली मी रोबोट नाही बटनावरती क्लिक करून सबमिट करायचं आहे. तर या ठिकाणी आता सध्या आपण आताच अप्लाय केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हे दाखवत नाही आहे. तर जसं तुम्ही या ठिकाणी अप्लाय होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपलं जे पॅन कार्ड आहे ते ट्रॅक देखील करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे नवीन पॅन कार्ड आहे ते या ठिकाणी बनवू शकता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला नक्की विसरायचं नाही आहे. आणि जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो. चला तर व्हिडिओ अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.